या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन जो तुझागर है. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. सत्यं शिवं सुंदरं. रामावध में काशी में शिव, कान्हा वृंदावन में. दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको. हर घर के आंगन में राधा मोहन शरणं. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे आणि असत्याची जाणीव करून देणारे संत आहेत. म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे आणि संतांची भूमिका आणि आईची भूमिका एकच आहे. संतांचं अंतःकरण आणि आईचं अंतःकरण एकच आहे. बघा, जसं की संत ह्या समाजाला हित सांगत असताना पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात. कसं सांगतात? गोड शब्दामध्ये सांगतात की बाबांनो, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पण गोड बोलून ही लोक ऐकायला तयार नाही. म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे सिंधडीचे रडतील. पण शिव्या दिल्या तरी ही लोक ऐकायला तयार नाही. म्हणून संतांनी शेवटी सांगितलं, बाबांनो आता पाया पडतो पण ऐका. लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तीच पद्धत आईची. बघा, आई काय करते माहिती का? आपल्या पोराला पहिल्यांदा असं जवळ घेते आणि जवळ घेऊन त्याला असं कुरवाळते, गोड शब्दामध्ये सांगते, बाळा अरे ते शेजारचं पोरग बघ बर, मोठ्या गाडीमध्ये फिरतो, 80-90 हजार पगार आहे त्याला, तू पण मोठा हो, अभ्यास कर. पण ते पोरग ऐकत नाही. मग मात्र आई काय करते? दांडकं काढते. काय करते? दांडकं काढते. बरं, तिची स्वतःच्या लेकराला मारण्याची इच्छा असते का? नाही, पण मारावं लागतं का? त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी. तरी पण ते कार्ट इतकं विचित्र असतं की ऐकतच नाही. मग मात्र आई म्हणते, बाळा अरे मी तुझ्या पाया पडते रे, पण अभ्यास कर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात,
लेकुराचे हित. चरणामध्ये महाराज सांगतात, जी लेकराचं हित वाहते, जिच्या चित्तामध्ये भक्त आणि भक्त आपल्या लेकराचा विचार असतो, तिला आई असं म्हणतात. लेकुराचे हित, उदंड प्रेम करते ती आपल्या लेकरावर, व्यापक प्रेम करते. आणि आई तिच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख सहन करेल. कोणतीही आई असू द्या, तिच्या जीवनामध्ये ती कोणतंही दुःख सहन करेल, पण ती फक्त एक दुःख सहन करत नाही, आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. बाकी किती मोठं दुःख असू द्या, टोकाचं दुःख असू द्या, स्त्रीकडे सहनशक्ती जेवढी असते ती कशातच नाही. सहनशक्ती कुणाकडून शिकावी? एकतर पृथ्वीकडून, नाहीतर मग स्त्रीकडून. ती स्त्री एक आई जेव्हा होते त्यावेळेस ती आई तिच्या जीवनात कितीही मोठं दुःख सहन करेल, फक्त ती एक दुःख सहन करत नाही, तिच्या आधी तिचा मुलगा जाणं. आणि म्हणूनच बघा ना, ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले असतात आणि अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते,